प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, माझ्या घरात एक छोटासा देवारा असावा, त्यात माझ्या आवडीचे देव असावे आणि मी त्यांची रोज पूजा करावी. पण तुम्ही कधी विचार केलाय का, माझ्या रानात एक मंदिर असावं आणि मंदिरात माझा देव असावा आणि त्याच देवाचा मी दरवर्षी भव्य असा मोठा कार्यक्रम करावा, तो पण एक मोठ्या यात्रेसारखा. आणि त्याच यात्रेत माझे सगळे बांधव जमावे आणि आपल्या सगळ्यांचा प्रिय असं देवाला सगळ्यांनी नवाजून त्याचं गुणगान गावं. असा विचार नसलच केला ना तुम्ही? पण हाच विचार माझ्या वडिलांची आत्या आणि मामा यांनी केला आणि एक भव्य असं ज्योतिबाचं मंदिर 1995 साली आपल्या रानात उभारलं. आणि हो, फक्त उभारलंच नाही तर त्याला हळूहळू असं एक मोठ्या यात्रेचं स्वरूप दिलं, जेणेकरून भाविक भक्त सुद्धा आपल्या लाडक्या ज्योतिबाला भेटायला येऊ शकतात आणि आपल्या लाडक्या ज्योतिबाचे चरण स्पर्श करू शकतात. आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम एक घरगुती कार्यक्रम असतो, तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. हे आहे पिंपळसुट्टी गाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. जर तुम्हाला या घरगुती यात्रेचा आनंद घ्यायचा असेल तर 2027ला नक्कीच इथं भेट द्या आणि आपल्या दख्खनच्या राजाची भेट घ्या. आता अजून करायची इच्छा आहे, पण काय म्हणजे हा बी खर्च लय होतो सालाबाद प्रमाणे. आता आज 1,00,000-1,50,000 खर्च आहे. दरवर्षी 1,00,000-1,50,000 लाखाचा. हा जातेच तो काकडे सगळं, हे लाईट डेकोरेशन, पुन्हा आणि त्याची बांधव ही सगळे त्याचे आचारी, त्याचा सगळे त्याच हे मानल्यावर त्याची सुपारी द्या जाते. देवाची आवड कशावर लागली होती? देवाची आवड नाही लागली. कुलदैवत आमचं पहिले त्या झाडाखाली कुलदैवत. आमचे वडील म्हणायचे की देवले 11 हे त्याला निवड ठेवायचो, काय खायचं नाही. आम्ही आता ओरडा बिरडा खायचो तर पहिले त्याला जेवारी पेरायचे म्हणते की पहिले त्याला 4 जण ठेवून पेरायचे. आणि मग ती मंडळीच्या आगात आलं म्हणलं, मग मी शिक्षण आहे, हुशार आहे ना, यायला म्हणलं देव आले गाडी आपल्याकडे. ते आले म्हणलं, मग मी लगेच असा हात केला. मी जरा झेलला जरा, मग झेलल्यावर म्हणजे छंदच लागला. 88 पासून माझी वारी बंद नाही. पौर्णिमा, दसरा, 7 जून आणि औंधला जायला लागलो 10-12 वर्षापासून. मी बी गेलो होतो ना 2-3 बाऱ्या कार्यक्रमाला. पुढं तिथं ज्योतिबाला मंदिरावर 2-4 बारे मी बी कार्यक्रम केलेला आहे. माझी बी भावना आहे त्याच्यामुळे मी येतो. दरवर्षी असते त्या कार्यक्रम. मी दरवर्षी येतो त्या कार्यक्रमाला. परमेश्वर सगळ्यांचा आहे. परमेश्वर मला ज्योतिबा बोलतोय. तसं कायम कार्यक्रम यांचा हुकत नाही. मी बराटाला असतो. तुम्ही दरवर्षी 38 वर्षापासून आहे. हा, पुन्हा पालखीला खांदा देत असतो. इथून पालखी उचलायची, तिथं नेऊन पुन्हा इथं जाणून टिकतो. बाकीचं काही नाही. दर्शन हे दाजी आहेत ना तुमचे? सालाबादप्रमाणे वर्षाला हे कार्यक्रम बराटाचा करतात. खर्च वगैरे भरपूर करून भाविक जेवण करण्याकरता सर्व येतात इथे. आणि तुम्ही कधीपासून येता इथं? मी आता 40 वर्ष आली की 40 वर्ष येते. अरे बापरे, म्हणजे चांगला तुम्हाला हे गावपासून पाठ झालंय म्हणायचं इकडचं सगळं. आणखीन कुठे काय जाता? सगळे हा भक्त लोक सगळे. हा माहिती ना. आणखीन कुठे जाता? म्हणजे आणखी नाव दुसरा भाग का शेंडीवाडी, पेडगाव, मुंडेकरवाडी, आनंदवाडी, मुंडेकरवाडी इथं लिपणगावचं. हा तिथं जाऊन भक्त लोकांना प्रसाद वगैरे काय गुलाल प्रसाद द्यायचा. हा सालाबाद ते मुंडेकरवाडीला कुरुमकरांच्या तिथं जाता काय? ते करून कसं ओळखीचे होय. ज्योतिबा नावानं चांगलं या देवाला कोल्हापूरला आले या. हा नक्की आता आणि परत आले त्या ह्याला जरा घ्या इथं. हा चालतंय. तर आता हे पुजारी होते आणि यांनी ना ते केव्हापासून येतात काय, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली आणि सांगितलं की आणखीन कोणकोणत्या गावाला जातात काय. तर आता आपले जे बाकीचे मंडळी आहेत तर त्यांच्याकडे जाऊ, थोडंसं बघू, त्यांच्याशी गप्पा मारून. आता या कार्यक्रमाचं जेव्हापासून मला निमंत्रण मिळालं गेल्या 3 वर्षापासून, मी पण या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी सहपरिवार दरवर्षी इथे येऊन या भक्तिमय वातावरणात भक्तिरसात रंगून ज्योतिबाच्या नावाचं गजरात न्हाऊन आम्ही ह्या कार्यक्रमाचा आनंद घेतो. आणि हा कार्यक्रम पाहून खरंच आम्ही सर्व भारावून जातो.
कार्यक्रमच तेवढा आनंदाचा सुंदर क्षण असतो. आम्हाला सदैव स्मरणात राहतो. मी मालेगावहून आलेलो आहे. मालेगाव? धुळे मालेगाव, बापरे, नाशिक जिल्ह्यातून. हा, माहिती आहे ना. नाशिक जिल्ह्यातला मालेगाव येथून मी आलेलो आहे. हा है ना? सुखाचा, आनंदाचा आणि भक्तीचा सोहळा दरवर्षी साजरा होत असतो. तर याचा लाभ आपण सुद्धा सर्व आपलं इष्टे नातेवाईक परिवार सर्वांनी घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो. मंगलमूर्ती मोरया. ज्योतिबाच्या नावानं. चांग भल. आजोबा पंजोबांच्या काळात आहे ना एक छोटीशी दगडाची मूर्ती आपल्या लिंबाखाली ठेवली होती, एक कुलदैवत म्हणून. हा, आता जिथं मंदिर आहे तिथं. नाही नाही, मंदिर नाही, खाली होते ते लिंबाच्या हा. झाडापाशी होते. हा. त्याला मान द्यायचा म्हणून आम्ही ही अलीकडे मूर्ती स्थापन केली. कोल्हापूरला आपले भारत मिटके ते बी आहेत, त्यांच्या आशीर्वादाने सगळ्या सहकार्याने आम्ही मूर्ती स्थापन करून इथं होम केला. 5 दिवस 7 दिवसाचं पारायण केलं. आज 35 वर्ष झालं हा कार्यक्रम. 88 साली केलंय पारायण. 88 ला देवा म्हणजे आमच्या आईला ते प्रसन्न थोडक्यात झालते. हा तिथून नंतर आता 35 वर्ष झालं आम्ही हा मोठा उत्सव करतो. हा. त्याच्या आधी छोटा होत होता, हम्म. आता वाढत चालली यात्रा. हा. सगळ्यांचे सहकार कार्यक्रम म्हणजे गावची जत्रा असल्यासारखाच असतोय. गावचे हा म्हणजे सगळे यात्रेचं मित्र स्वरूप परिवार, जे पाहुणे, कार्यक्रमाला हा. सगळं आम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाने हे आम्ही उत्सव करतो. त्यांची कृपा आहे. हम्म. गणेश बाप्पाचे बी आम्ही होम करून मूर्ती स्थापन केली. हा. आमचे कुलदैवत महालक्ष्मी कोल्हापूर त्यांची मूर्ती होम करून विधी करून आम्ही ती बी इथं स्थापन केली. आणि ज्योतिबा आमचं ते कुलदैवतच आहे. ते सगळ्यांच्या कृपेने आशीर्वादाने सगळ्यांच्या याने आम्हाला ती बळ मिळतं, आम्ही करतो. आणि हे करतो असं काय नाही की बाबा आम्हाला एक आनंद उत्सव म्हणून आम्ही करतो, असं काय नाही. बरोबर. आणि सालाप्रमाणे असंच आम्हाला बाबा करत राहू, कार्यक्रम वाढतच चाललाय. करत राहू सगळ्यांचे सहकार्य आशीर्वादाने. कोल्हापूर पासून 20 किलोमीटर अंतरावर असणारे ज्योतिबा डोंगर, हम्म. इथे मी पुजारी आहे. हा. गेली 40 वर्ष इथे येतो. हा. मोहिते मंडळी ही प्रत्येक महिन्याला 5 पौर्णिमा करतात ज्योतिबा. ओके. आणि मोहिते परिवार कधी आला होता तुमच्याकडे सुरुवातीला? 40-45 ओके. 40 वर्षाला येतात आमचे. ओके. हा. नेहमी 5 पौर्णिमा करणे. हा. 5 पौर्णिमेला तिथं 5 बंडर केलं होतं. 5 पौर्णिमेला गुलाल खोबर पालखी उधळणे, इतर भाविक घेऊन येणे, स्वतः गाडी घेऊन तिथे येऊन देवाची पूजा अर्चा करणे. तिथं 5 वर्ष आणि बंडर तिथे महाप्रसाद स्वरूपात 7 ते 8 हजार 10 हजार लोकांना महाप्रसाद त्यांनी केलेला आहे. 2 ते 3 वेळा केलेला आहे ज्योतिबा कोल्हापूरला. आणि महाप्रसाद लाभ भाविकांनी भरपूर घेतले. आणि इथं 5व्या पौर्णिमेनंतर हे भराड म्हणून इथं होते. इथं सगळी पूजा अर्चा करून सगळ्यांना महाप्रसाद वाटला जातो प्रत्येक पौर्णिमेला. अशी त्यांची नित्यनेम सेवा आहे. नित्यनेम सेवेला भाविक भरपूर हजर राहून महाप्रसादाचा लाभ घेतात. आणि अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने हा परिवार हा उत्सव साजरा करतो. ज्योतिबा नावानं चांग. या चौघ थांबा, एवढं काय त्याच्यात? मामी वहिनी नाही. थांबा. चला मित्रांनो, आता सगळे जे कार्यक्रम आहेत, आता म्हणजे जो मेन कार्यक्रम आहे आता त्याला सुरुवात झालेली आहे. आता थोड्याच वेळात छबिना निघणार आहे. मस्त दोन्ही बाजूनी लाइटिंग केलेली आहे. देवाची पण मंदिराची जी कळसाची लाईट आहे ती सगळी झालेली. आणि इकडं फटाकड्याची लाईट कांटाळ्या बसतात. नको नको होती, डायरेक्ट अचानक वाजलं ना नको नको होती. फटाकड्याची भीतीच वाटते म्हणायला आजकाल. लहानपणी कसे वाजवले जायचे. तर कळसाची जी लाईट आहे सगळं आपल्या गाभाऱ्याची ती सुद्धा लावून झालेली आहे. आणि अशी बघू शकता दोन्ही साईडनी मस्त लाईटिंग केलेली आहे.
आणि सूर्याचा प्रकाश थोडाफार जे काही सोनेरी किरण आहे ते पण दिसत आहेत. मस्त दिसतो एकदम नजारा. आणि नारळाचे झाडं, नंतर ही लाईटिंग पिवळी एकदम मस्त केलेलं आहे.
फिरवा त्याच्यावर आता इथं आहे ना ज्योतिबाची आरती घ्यायची हा मी करतो फोन आहे का गोली आहे का लक्ष अरे करू नाही का हॅलो घरी मोठी मामी त्या फ्रीज मागे लिंबू लिंबू आणायचे मंदिरात लावा अगरबत्ती बाबळा हा चला गाच मोडायला चला शिवाला अवतार धरिला सदानंदाचा तर मित्रांनो सगळा कार्यक्रम एकदम धामधूमपणे पार पडलेला आहे आणि आपण इकडे अलीकडेच थांबलेलो आहे. आता सगळे जे मंडळी आहेत तरुण मंडळी तर त्या मंदिराजवळ डान्स करतायत आणि मी सुयोग आणि माझ्यासोबत आहे शौर्य भैया. तर आम्ही अलीकडेच थांबलेलो आहे आणि आता चाललो आहे तिकडे. एकदम मस्त कार्यक्रम झालेला आहे. लाईट एकदम फटाके वगैरे एकदम धामधूम हे काय आणखीन पण फटाके चालू आहेत. तर आता चाललो आहे तिकडं. आता यानंतर कार्यक्रम असा असणार आहे जेवणाची पंगत वगैरे बसल. नंतर मग रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू होणार आहे आणि आपण जागरण गोंधळाचा कार्यक्रम थोडा चालू झाल्यानंतर मग आपल्या घरी निघणार आहे. तर बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मगाशी आपण काही व्हॉइस ओव्हर केलं नाही कारण की ना आतिषबाजी इतकी होती ना फटाकड्यांची पण आणि नंतर जो ताशा डोल जे काय होतं त्याची आतिषबाजी इतकी होती ना तर त्याच्यामुळे आपण व्हॉइस ओव्हर काहीच केलं नाही. तर आता जे काय असणार आहे ते सगळं कार्यक्रम रिअल टाईम घडत आहे ना तर तेच तुम्हाला बघायला भेटणार आहे. आपण तिथं व्हॉइस ओव्हर 0% केलेला आहे.
कार्यक्रम आहे तरी एवढी गर्दी आहे. लहान मुलाला पाहून वरायचंय. काय लागते सांगा. कोणती चाल आहे ओंबरून एक इकडे. हाय करा होय ना हाय करा अम्मा. अरे आपल्या पोरींचं काढायला पाहिजे. हा मी आहे ना आता करतो शूटिंग. ए साई इकडे बघू मावले इकडे बघा. तर मित्रांनो आता सगळं जेवण वगैरे व्यवस्थित झालेलं आहे आणि सगळे जे पाहुणे होते तर आता जेवण वगैरे करून घरी गेलेले आहेत आपल्या. आणि आता मी सुयोग आणि आपलं शौर्य इथं बसलेलो आहे. जे काही बरमुडा ग्रास असते ना लॉनची ग्रास तर त्याच्यावर एकदम मस्तपैकी येऊन लोळतो आहे. आणि आता थोड्याच वेळात जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू होईल. आपल्यासोबत फक्त आता मंदिरामध्ये पुजारी आहेत. तर मग अशी मोठा कार्यक्रम झाला आरती वगैरे. नंतर बरेच मुलांनी डान्स वगैरे केला पण तो आपल्या ना तिथं कॅमेऱ्याची बॅटरी लो झाली होती तर त्याच्यामुळे आपल्याला ते काही शूट करता नाही आलं. तर थोडासा गोळच झाला. तर आता लोळतोय मस्तपैकी ग्रासवर आणि घेतोय आनंद मोकळ्या हवेचा.